नमस्कार. स्वामी माधवनाथ लिखित ज्ञानेश्वर दर्शन अर्थात कृतार्थ जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 41व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. क्षेत्रज्ञ योग समजावून सांगताना भगवंतांनी प्रकृती पुरुष यांचा निर्देश केला होता आणि क्षेत्रज्ञाला पुरुष म्हणून संबोधलं जात असल्याचं सांगितलं. ते सांगताना भगवंतांनी पुन्हा पुन्हा बजावलं होतं की ही नावं वेगवेगळी वाटली तरी त्यातले निरूप्य एकच आहे. इये आनानी नावे परी निरूप्य आन नोहे, हे लक्षण न चुकावे पुढत पुढती. आता वृक्षाच्या रूपकाने संसाराचं अनित्यत्व पटवून देताना भगवंतांनी क्षर आणि अक्षर अशा 2 पुरुषांचा निर्देश केला आहे. इये संसार पाटणीची वस्ती सानिया टाची दुपुरुषी आणि काही तिजा पुरुषू आहे, परी तो या दोहीचे नाव नस आहे. जो उदेला गावेसी खाये दोही ते यया. हेच ते परमेश्वराचं निरुपाधिक रूप. यालाच परमपुरुषोत्तम म्हणतात. या परमपुरुषोत्तमाचं वर्णन करताना महाराज म्हणतात, मग एकपण ना दुजे असे नाही हे नेणीजे, अनुभव निर्बुजे बुडाला जेथे, ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुष पाही, जे परमात्मा इही बोलीजे नामी. श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, एरवी तरी न बोलणेची बोलणे, जेथीचे सर्व नेणीवा जाणणे, काहीच न होनी होणे जे वस्तुगा. सोहम तेही अस्तवले, तेथ सांगतेची सांगणे झाले, द्रष्टूच वैसी गेले दृश्य जेथ. जो आपण पेची आपण या, प्रकाशितसे धनंजया, का बहु बोलो जया नाही दुजे, तो गामी निरुपाधिकू, क्षराक्षरोत्तमू एकू, म्हणोनी म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू. निरुपाधिक चैतन्य या पुरुषोत्तमाचा विचार करताना म्हणजे भगवंताचं हे निरुपाधिक रूप समजून घेताना उपाधियुक्त रूपाचाच विचार करायला लागतो. न इति असं सांगताच त्या निरुपाधिकाचं रूप मनोमन साठवावं लागतं. म्हणूनच ज्या 2 पुरुषांनी हे विश्व भरलेलं दिसतं आहे त्या क्षर आणि अक्षर पुरुषाचा म्हणजे उपाधियुक्त रूपांचा विचार भगवंतांनी अर्जुनापुढे मांडला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बहारदार वर्णन शैलीने अगोचराला गोचर केलं आहे, अरूपाचं रूप दाखवलं आहे. नामरूपाने नटलेलं चैतन्य म्हणजेच उपाधियुक्त परमात्मा तोच क्षरपुरुष होय. आणि ज्या भव्य दिव्य अशा अव्यक्त उपाधीमधून ही नाम रूप वर्ण आकारादृश्य सृष्टी निर्माण होते तो अक्षर पुरुष. क्षर आणि अक्षर अशा दोन्ही उपाधींच्या विरहित जे चैतन्य त्यालाच उत्तम पुरुष पुरुषोत्तम परमात्मा असं म्हणतात. आता अशा या निरुपाधिक चैतन्याचं वर्णन शब्दाने कसं करणार, या संदर्भात ज्ञानेश्वर महाराजांनी एक कल्पना मांडली. महाराज म्हणतात की समजा एक चोर एका घरात चोरी करत आहे. ते कळता क्षणी त्या घराचा मालक चोराला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करील. या घटनेत चोरी होणारी एक वस्तू आहे, एक चोर आहे आणि चोराला पकडू पाहणारा घरमालक आहे. म्हणजे या घटनेत 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. पण कल्पना करा की एक चोर असा आहे की जो सारं जग सारं विश्वच काकोटीला मारून निघाला आहे. तिथे त्याच्याखेरीज आता दुसरा कोणी नाही. मग त्याचा पाठलाग कोण करणार? आणि जिथे दुसरं कोणीच नाही, द्वैत जिथे नावाला नाही, अशा शुद्ध दशेची कल्पना करणाऱ्याला उत्तम पुरुषाची थोडीफार कल्पना करता येईल. असा हा स्वयंप्रकाशी स्वसंवेद्य परमात्मा आपल्या ठाई अखंड भरून आहे. सारा चैतन्याचा विलास, सर्व जग हा एक चैतन्याचा विलास आहे. या जगात त्या चैतन्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नाही. जीव जगत आणि परमात्मा हे देखील एकरूपच आहेत. ब्रह्म हे सत्य असून सर्व प्राणीमात्रांच्या आणि पदार्थमात्रांच्या आतबाहेर तेच आहे. प्राणीमात्र आणि पदार्थमात्र त्यानेच व्यापले आहेत. या बोधाला चिद्विलास म्हणतात. भगवंतांनी अर्जुनाच्या मनात तोच चिद्विलास क्षेत्रज्ञाच्या रूपाने ठसवला. अर्थात हे सारं समजावून सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ही सारी विभागणी केवळ समजावण्यापुरतीच आहे. बाकी आहे ते एकच एक चैतन्य, त्याशिवाय दुसरे इथे काही नाही.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक क्षेत्र एक ज्ञान, एक ज्ञेय एक अज्ञान, हे भाग केले. पण कशासाठी? तर अवधान जाणोनी तुझे, एरवी अवघेची आत्मा, हे सांगोत जरी विरोत्तमा, परी हे तुझ्या मनोधर्मा मिळेना. ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की मायमाऊली आपल्या मुलाला भरवताना हा मामाचा, हा मावशीचा, हा चिवचा, हा माऊचा असं म्हणत लहान घास करत मुलाला जेवू घालते. भरवला जाणारा भात एकच असतो, पण तोच भात विसाठाई करून आई मुलाला भरवत असते. तसंच भगवंत म्हणतात की अर्जुना, तुझ्या मनात सर्वगत असं हे चैतन्य नीट बसावं, ठसावं, यासाठी एकची जे संचले ते चतुर्धा आम्ही केले. का असं तू म्हणशील तर अदळपण देखील आहे तुझी ये प्रज्ञे. तुझ्या बुद्धीच्या आवाक्यात ते एकच एक चैतन्य येत नाहीसं पाहून तुला समजावून सांगण्यासाठी आम्हाला अशी फोड करून सांगणं भाग पडलं. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की उपाधियुक्त अव्यक्तातून व्यक्त दशेत आलेलं क्षर आणि अक्षर आणि त्याच्याही पलीकडलं उपाधिरहित असं परमपुरुषोत्तमाचं रूप भगवंताने समजावून सांगितल्यावर गीतेला सांगायचं असं काहीच उरलं नाही. निरूप्य नुरेच काही, ते अगदी खरं आहे. पण तसं पाहिलं तर अगदी दुसऱ्याच अध्यायात भगवंताने अर्जुनाला अनादि, नित्य, सिद्ध, निरुपाधिक, विशुद्ध, अचल, अच्छेद्य अशा आत्म्याचं अमरत्व पटवून दिलं आणि सांगितलं, आणि शरीर जात आघवे, हे नाशवंत स्वभावे, म्हणून तू वा झुंजावे पंडुकुमरा. या शरीराते मी मारता हे मरते, असं जे तू म्हणतोस, समजतोस, ते केवळ तुझ्या देहाभिमानामुळे. बाबा रे, वधिता तू नव्हेसी, हे वध्य नवती, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. पण दुसऱ्या अध्यायानंतर अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतच राहिला, शंका उपस्थित करतच राहिला. आत्म्याच्या अमरत्वाचा बोध काही पटकन त्याच्या अंतःकरणात ठसू शकला नाही आणि भगवंत देखील अर्जुनाला, म्हणजेच अर्जुनाचं निमित्त करून साऱ्या सामान्य जनांना त्या त्या प्रश्नांची उत्तरं देत त्या त्या शंकांचं निरसन करत समजावीत राहिले. असे 15 अध्याय झाले. प्रकरण 42, दैवी गुणसंपदेने जीवनाला कृतार्थता. भगवंताने अर्जुनाला सांगितलेल्या 26 दैवी गुणांचा विचार प्रत्यक्ष गीतेतील 16व्या अध्यायात आला आहे. भगवंताने अवघ्या 3 श्लोकात त्या 26 गुणांची बोळवण केली आहे. पण श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र या अध्यायाच्या आरंभीच्या गुरुस्तवनात सद्गुरूचं महात्म्य सांगत असताना दैवी संपत्ती म्हणजे काय, या दैवी गुणांची आवश्यकता कुणाला असते, का असते, हे तपशीलवार समजावून सांगितलं आहे. जेणे योग्य ज्ञान त्वरित लाभेल आणि ते वृद्धिंगत होईल, अशा दैवी गुणांचं निरूपण भगवंताने साधकांसाठी केलं आहे. असं सांगताना महाराज म्हणतात, म्हणवने जिज्ञासूच्या पैकी ज्ञानी प्रतीती होयना जवनिकी, तव योगक्षेमो ज्ञानविकी स्फुरलेचिकी. म्हणून तेची सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन, जालिया बुद्धियत्न घडेल केवी. ऐसा ज्ञान जिज्ञासू तुम्ही समजती, भावो जो धरिला असे चित्ती, तो पुरवावया लक्ष्मीपती बोली जेल. या दैवी गुणांना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मुमुक्षु मार्गीची वोळावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी असं संबोधलं आहे. साऱ्या पारमार्थिक जीवनाची बैठकच या गुणांवर अधिष्ठित असल्यामुळे ज्या कोणा व्यक्तीला आपलं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करायचं असेल, याची देही याची डोळा जीवन कृतकृत्य झाल्याचं समाधान मिळवायचं असेल, त्याने हेच दैवी गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अर्थात ही दैवी संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर भौतिक सुखसंपत्तीकडे थोडीशी पाठ फिरवली पाहिजे. निदान त्या संपत्तीच्या फारसं नादी लागता कामा नये. सिद्धी आणि प्रसिद्धी यांची हाव त्याने धरता कामा नये. अशा या दैवी संपत्तीतील एक एक गुण आत्मसात करत 26 गुणांचा धनी व्हायला साधकाला किती वेळ लागेल? सबंध आयुष्य त्याच प्रयत्नात वेचावं लागलं तर मग ज्ञान केव्हा लाभायचं? आणि आयुष्यभर प्रयत्न करूनही हे 26 गुण आत्मसात होतील का, असे प्रश्न मनात येण्याची शक्यता आहे. पण या बाबतीत श्री नामदेव महाराजांचा सुप्रसिद्ध अभंगाचा हवाला देता येईल.
ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी असं आवाहन श्री नामदेव महाराजांनी केलं आहे. ज्यांनी जीवनात एक तरी ओवी अनुभवली त्यांना काही प्रमाणात ज्ञानेश्वरीमय जीवन जगल्याचा अनुभव येऊन आनंद लाभतो, असा भरवसा जणू श्री नामदेव महाराजांनी या ओवीतून व्यक्त केला आहे. या 26 गुणांच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. यातला कोणताही एक दैवी गुण साधकाच्या अंगी बांधला की त्याच्या संगतीने इतरही गुण आपैसेच अंगी बांधतात. 16व्या अध्यायात भगवंतांनी वर्णन केलेले हे 26 दैवी गुण अथवा त्याआधी प्रसंगाप्रसंगाने ज्ञानाचे भक्तीचे म्हणून सांगितलेले अन्य गुण हे सर्वच परमार्थ मार्गावरील कापडींना आवश्यक असतात. किंबहुना भगवंतांना अभिप्रेत असलेला परमार्थ म्हणजे ही गुणसंपदा मिळवणंच आहे. पण ही गुणसंपदा मिळवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी परमार्थाची पहिली पायरी म्हणून प्रपंचाला आवश्यक असे किमान गुण साधकाने संपादन केले पाहिजेत. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हा तुकोबारायांनी सांगितलेला पैशाचा जमा खर्च प्रत्येक प्रापंचिकाने लक्षात घ्यावा असाच आहे. प्रपंची पाहिजे सुवर्ण असं श्री समर्थांनी देखील सांगितलं आहे. फक्त त्या सुवर्णाविषयी हाव नसावी, लोभ नसावा आणि आसक्ती पण असू नये इतकंच संतांचं सांगणं आहे. दुसरा कोणाचीही निंदा न करणं हाही एक फार महत्त्वाचा गुण आहे. प्रपंचात तो नित्य उपयोगी पडणारा आहे. कोणीही 4 माणसं एकत्र जमली की तिथे हजर असलेल्यांना वगळून इतरांची निंदा नालस्तीच बहुधा केली जाते. पण त्याचवेळी दुसरीकडे जमलेले दुसरे चौघं आपली अशीच निंदा नालस्ती करत असतील याचं भान त्या कोणालाच राहत नाही. प्रपंचातले हे सामान्य गुण अंगी मुरता मुरत नाहीत. मग दैवी गुणसंपदा मिळवायला किती कष्ट घ्यायला हवे त्याची कल्पनाच केलेली बरी. प्रकरण 43 ज्ञानेश्वरांनी गायलेलं गुरुमहात्म्य. ज्ञानेश्वरीतला कोणताही अध्याय घेतला आणि त्यातलं कोणतंही पान उघडलं तरी त्यात ज्ञानेश्वर महाराजांची नम्रता आणि या ना त्या स्वरूपात व्यक्त केलेली अनन्य सद्गुरुनिष्ठा, परमोच्च प्रेम आढळतं. अनेक अध्यायांच्या प्रारंभी प्रस्ताव करताना महाराजांनी मनोभावे सद्गुरूंचं स्तवन केलेलं आहे, गुरुमहात्म्य गायलेलं आहे. अशा स्थितीत ज्ञानाची लक्षणं सांगणाऱ्या 13व्या अध्यायात आचार्योपासनम या पदाचं निरूपण करताना महाराजांच्या सद्गुरू प्रेमाला उधाण यावं यात काय आश्चर्य. श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना मूर्तिमंत अध्यात्मविद्या निधी मानतात. परमेश्वर जसा सर्वव्यापी सर्वात्मक तसा सद्गुरू हाही सर्वात्मक. तैसे संत माहेर माझे तुम्ही मील लिया मी लाडईजे हा त्यांचा भाव तर सतत आहेच. पण आपल्या सद्गुरूंना निवृत्तीनाथांना ते विश्वात्मक प्रभूच मानतात. आता विश्वात्मकू हा माझा स्वामी निवृत्ती राजा तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे असं म्हणून पुराण पुरुषोत्तम योगाचा 15वा अध्याय महाराजांनी संपवला. ग्रंथाच्या अखेरीस आता विश्वात्मके देवे असं संबोधून सद्गुरूपाशीच त्यांनी पसारदान मागितलं आहे. 15व्या अध्यायाच्या प्रारंभी आता हृदय हे आपुले चौफाळूनी या भले वरी बैसवू पावले श्री गुरुची असं म्हणत महाराजांनी आपल्या हृदय सिंहासनावर सद्गुरूच्या पावलांची स्थापना केली आहे. ती करताना सर्वेंद्रियांच्या कळ्या करून पादुकांवर त्यांची पुष्पांजली व्हावी. सात्विक भावाचं उमललेलं कमळ त्यांना अर्पण करावं. अहमचा धूप जाळून सोहम तेजानं त्यांना ओवाळावं आणि सद्गुरूंशी निरंतर सामरस्य साधावं. त्यांच्या चरणावरून भोग आणि मोक्ष या दोन्हीचं लिंबलोण उतरून टाकावं असे नानाविध सेवाभाव महाराजांनी त्या स्तवनात व्यक्त केले आहेत. हा सद्गुरूरूपी सूर्य सोहम तेजाने मध्याने आला की साधकाची आत्मभ्रांतरूपी छाया आपोआप पायतळी जळून जाते असंही महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. हा सद्गुरूरूपी सूर्य उदयाला येताच सर्व विश्वाभास मावळून टाकतो आणि जिकडे तिकडे अद्वय आनंदाची सुप्रभात होते असं बहारीचं वर्णन 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला महाराजांनी केलं आहे. थोडक्यात ज्ञानेश्वरी सांगताना जिथे संधी मिळेल तिथे महाराजांनी सद्गुरूविषयींचा आपला पूज्यभाव मोठ्या कृतज्ञतेने व्यक्त केला आहे. सद्गुरूचरणी सर्वस्व अर्पण. सद्गुरूंची सेवा म्हणजे काय, काय केलं असता अशी सद्गुरू सेवा घडली असं म्हणता येईल त्याविषयी श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी सकळ जळसमृद्धी
घेऊन गंगा रिगाली उददी, की श्रुती हे महापदी पैठी झाली. नान वेटाळून जीविते, गुणागुण उखिते, प्राणनाथा उचिते दिदले प्रिया. तैसे सबाह्य आपुले, जेणे गुरुकुळी वोपिले, आपण पे केले भक्तीचे घर. सद्गुरूंच्या चरणी सच्शिष्य आपलं सर्वस्व कसं अर्पण करतो ते महाराजांनी नदी आणि प्रेयसी असे 2 दृष्टांत देऊन सांगितलं आहे. महाराज पुढे म्हणतात, आपुल्या गुणांची लेणी, करीन गुरुसेवे स्वामिनी, हे असो होईन गवसणी मीची भक्तीसी. म्हणजे माझ्या अंगी जे काही गुण आहेत ते स्वतःसाठी स्वतंत्रपणे मिरवण्यासाठी नाहीत. उलट त्या साऱ्या गुणांची लेणी करून मी सद्गुरूंची सेवा सुशोभित करीन, असाच सच्शिष्याचा भाव असला पाहिजे. सद्गुरूंची सेवा आमरण करीत राहणं हे शिष्याचं कर्तव्यच आहे. इतकंच नव्हे तर देहपतनानंतर त्या शरीराच्या मातीचाही उपयोग सद्गुरू सेवेसाठीच व्हावा अशी शिष्याची इच्छा असली पाहिजे. यालाच अनुलक्षून महाराज म्हणतात, इये शरीरीची माती, मेळविणे ती एक क्षिती, तेथ श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात, जो गुरुद्यासे कृषू, जो गुरुप्रेमे सपोषू, गुरु आज्ञे निजवासू आपणची जो. गुरु संप्रदाय धर्म, ते जयाचे वर्णाश्रम, गुरुपरिचर्या नित्यकर्म जयाचे गा. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरु सेवे परवता मार्गू नेणे. श्री गुरुचे द्वार, ते जयाचे सर्वस्व सार, गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे. सबकुश सद्गुरू. अशा पद्धतीने महाराजांनी हे गुरु महात्म्य गायलं आहे. ऐकणाऱ्याला त्यात अतिशयोक्ती वाटेल, पण सत्शिष्याला मिळालेल्या उत्कृष्ट अमोल फलिताच्या मानाने त्याने केलेली सद्गुरू सेवा ही काहीच नव्हे असाच त्याचा भाव असू शकेल. जया इये भक्तीची चाड, जया ये विषयीचे कोड, जो हे सेवे वाचूनी गोड न मनी काही. श्री ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संत श्रेष्ठाने हे सद्गुरू सेवेचं वर्णन केलेलं आहे, तेव्हा ते सार्थच असलं पाहिजे. गुरु शिष्य संबंधांच्या जोड्या. रामकृष्ण नसते तर जगाला विवेकानंद दिसले नसते. माऊली म्हणून महाराष्ट्राला श्री ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांमुळेच लाभले. परमपूज्य बाबा महाराज वैद्य यांच्यामुळे स्वामी स्वरूपानंदांसारखा अमोलिक ठेवा मराठी भाषिकांना मिळाला. अशा गुरु शिष्य संबंधांच्या कितीतरी जोड्या दाखवता येतील. परमार्थाचा मार्गच मुळी अत्यंत सूक्ष्म आहे. त्या मार्गातला तज्ज्ञ म्हणजे सद्गुरू. या मार्गावर स्वतः वाटचाल करून सद्गुरू कृपेने आत्मदर्शन झालेला, स्वरूपामध्ये रमून राहिलेला तो तज्ज्ञ, तोच ज्ञानी. त्यालाच तत्त्वज्ञानी तत्त्वदर्शी पुरुष म्हणतात. तोच अत्यंत प्रेमाने साधकाला मार्गदर्शन करत असतो. सत्शिष्याचा सारा भार स्वतःच्या शिरावर घेऊन त्याचा आत्मदर्शनापर्यंतचा प्रवास त्याचं जणू बोट धरून सद्गुरू पूर्ण करवतात. हे वरून न दिसणारं सूक्ष्म पण अत्यंत अवघड असं शिष्याची जडणघडण करण्याचं काम सद्गुरू करत असतात. शिष्याचा नरजन्म ते सार्थकी लावतात. त्याचा इह आणि पर दोन्ही ते साधून देतात. इतकंच नव्हे तर पूर्णत्वाने स्वतःसारखंच करून त्यालाही सद्गुरूपदी बसवतात. सागर रूप झालेली गंगा. शरणागती म्हणजे अहंभावाचा पूर्णपणे त्याग करणं. साधकाने देह मन बुद्धी या रूपाने जराही न उरणं म्हणजेच शरणागती. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत असं भगवंतांनी म्हटलं आहे. शरणागतीचे सर्व भाव भगवंतांनी सर्व भावेन या एका शब्दात सूचित केले आहेत. त्यावर व्याख्यान करताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सागराला मिळणाऱ्या गंगेचा दाखला दिला आहे. गंगेचं पाणी सागराशी एकरूप होऊन जातं. गंगोत्रीपासून जीवनाचा प्रवाह कसा घडत गेला याची गंगेला आठवणही राहत नाही. गंगा पण नावालाही उरू न देता गंगा सागररूप होऊन जाते. तसंच मी मला माझं याची आठवणही राहू न देता साधकाने त्या सर्वात्मक प्रभूशी सर्वांगाने समरस व्हायचं आहे. भगवंताच्या सर्व भावेनं या पदाचं स्पष्टीकरण करताना महाराजांनी काया वाचा मन आणि मी पण याचं समर्पण सूचित केलं आहे. अशा समर्पणानेच खरी शरणागती साधते. ही संपूर्ण शरणागती होय. सर्वात्मक प्रभूशी समरसून जाणारी शरणागतीची ही स्थिती प्राप्त होणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी ज्या काही साधना सांगितल्या आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय प्राप्त होणारी ही अवस्था नाही. साधना करीत असताना सुद्धा मी साधना करतो
असा भाव नाममात्रही असता कामा नये. मी कोण करणार, हे सारं तोच या देहाकडून करून घेत आहे, असाच नम्र आणि अलिप्त भाव साधकाच्या ठिकाणी असला पाहिजे. मेरा मुझ में कुछ नहीं, जो कुछ है सो तौर, तेरा तुझको सोपते क्या लगत है मोर. असं संत कबीर म्हणतात. साधकाचा हाच भाव असला पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज या भगवंताच्या वचनावर व्याख्यान करताना शरण या शब्दाचं स्पष्टीकरण महाराजांनी पुढील प्रमाणे केलं आहे. पै आपुलेने भेदेविण, माझे जाणीजे जे एकपण, तेयाची नाव शरण मज येणे का. ते पुढे म्हणतात, म्हणून घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. महाराज म्हणतात की एकदा साधक सर्वात्मक प्रभूशी समरसून गेला की त्याचं असं मी पण राहतच नाही. भगवंताला संपूर्ण शरणागत झाल्यावर साधकाचा जीवभाव कशाला शिल्लक राहील. महाराज सांगतात, मा मी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे, हे बोल नको वोखटे कानी लावू, म्हणून मी होऊनी माते सेवणे आहे आई ते, ते करी हाता येते ज्ञाने येणे. अहंभाव संपला की परमात्माच. एकदा साधकाने आपली अहंता टाकली आणि तो अद्वयत्वाने शरण गेला की धर्माधर्माच्या बंधनातून त्याची मुक्ता होते हे निश्चित आहे. परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद आपल्या वरप्रार्थनेत शेवटी प्रभूचरणी विनंती करतात, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता, मी तू पण जगन्नाथा, हो एकची तत्वता. ही एकरूपता साधली की बघ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, मजसी एकवटले या, मी सर्व रूप वाचून या, आन काही उरावया कारण असे. संतश्रेष्ठ कबीरदास यांनी एका दोह्यात म्हटलं आहे, प्रेम गली अति साकरी, तामे दोन समाय, जब मैं था तब हरी नहीं, जब हरी है तब मैं नहीं. साधनेतला शरणागतीचा अंतिम टप्पा या दोह्यात उत्तम प्रकारे दर्शवला आहे. कबीरदास म्हणतात की हा प्रभू प्रेमाचा बोळ भारी अरुंद आहे. त्यातून एका वेळी दोघं जाऊच शकत नाहीत. मी जात होतो तेव्हा तिथे प्रभू नव्हते, आता प्रभू तिथे आहेत तर साहजिकच मी नाही. मी मला माझं हा अहंकारी स्वार्थीभाव संपला की तिथे उरतो तो केवळ परमात्माच. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.